माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचा संस्थापक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक आणि माऊली माझा चॅनलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ अनेक सादर केलेले आहेत। जगाच्या कल्याणात संतांची आईभोवती हे व्हिडिओ सादर करण्याचे कारण की आपला भारत देश हा हिऱ्या मोत्याचा देश आहे, संतांची भूमी आहे। काही झालं तरी पण देखील ह्या भूमीवरती संतांचा जन्म झालेला आहे। परंतु कृते जनार्दनो त्रेतायामगृंदन द्वापारे रामकृष्ण आणि कळो श्रीपादशी वल्लभ आहे। बघा, आज देशाची स्थिती अशी आहे, जटाई खाई मिठाई आणि गरीब खाई गचांड्या। सांगण्याचं तात्पर्य असं, सर्व काय ठीक आहे, सर्व काय मिळून जाईल, सर्व काय मिळून जाईल। त्या घरगुती शेगडीचे 60 रुपये वाढवले गचक्यात। 60 रुपयांनी महाराष्ट्रामध्ये किती अब्ज रुपये झाले, गोरगरिबांच्या खिशातच काढून घेतले। सगळं काय ठीक आहे का, पण जनतेने ह्या देशामध्ये तुम्हाला खुर्ची दिलेली आहे। राज्यकर्ते कोणी असो, तुम्हाला खुर्ची दिलेली आहे, जनतेच्या सेवेसाठी दिलेली आहे, जनतेवरती अन्याय नाही व्हावा याच्यासाठी दिलेली आहे। आज खरबो अब्ज रुपये गेले, 60 रुपये एका कसले तर एका घरगुती सिलेंडरचे। कोणी वाढवले, कुठं गेले, कसे गेले, काय। आज 400 रुपयाचा त्याच्याबद्दल सबसिडी भेटत होती। मला कोणत्याही राज्यकर्त्यांना चांगलं वाईट म्हणायचं नव्हतं आणि म्हणतही नाही, परंतु त्याच्याही सबसिडी भेटत होती। आज 900 रुपये आणि शिवाय आता परत 60 रुपये टाकले डोक्यावरती। हे तर झालंच। आता गोरगरिबाला अन्न तर खायला हवे ना, त्याला सगळ्यांनाच गोरगरीब काय मानव देहाला अन्न लागतंच लागतं। त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांच्यामध्ये हॉटेल्स बंद झाले। सर्व काय ठीक आहे, सर्व काय ठीक आहे, सब कुछ मिलेगा। अरे काय सब कुछ मिलेगा, आणि कधी मिळणार ते? मानवाला तुम्ही सुख देऊ शकत नाही, मानवाची खंत तुम्ही जाणू शकत नाही, मानवावरती फक्त अन्यायच करत बसलेत। का नाही तो इंद्रदेव कोपणार? एक लक्षात ठेवा, पापानी बापाला सोडलेलं नाही। 83,99,99 युनी ही पूर्ण आडवी आहे आणि एकच मानवाची युनी ही फक्त उभी आहे। लक्षात ठेवा, पापानी बापाला सोडलं नाही। गेली गंगा राहिले तीर्थ। आजही तुम्हाला या जनतेची काही कीव येत आहे की नाही? राज्य फक्त करायचं कशासाठी? ज्या जनतेने तुम्हाला अनमोल वोटिंग करून निवडून दिलेलं आहे, त्यांची काहीतरी अपेक्षा आहे ना तुमच्याकडे, परंतु ती नाही। अपेक्षाचा ह्या देशामध्ये आज तरी भंग झालेला आहे, हे पूर्ण सत्य। आज सांगण्यासारखं तात्पर्य असं का मी शेकडो करोडो रुपयाचे भ्रष्टाचार उघडकीस आणून, शेकडो व्हिडिओ आहेत माझ्या, कोण पेपरमध्ये लिखाण आहे, व्हिडिओमध्ये माझं लिखाण, पुरावे दाखवून बोलतो मी। पण काय नाही, तुम्ही काही बोला, आम्हाला जे करायचं ते करू। म्हणजेच आज जनतेला धुळीस मिळवण्याचं काम चाललेलं आहे। ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला काही फरक पडत नाही ना, परंतु जो गोरगरीब आहे, खेड्यापाड्यात आहे, ज्याला अत्यंत गरज आहे, तुम्ही त्या घरगुती सिलेंडर गॅसचे 60 रुपये घेऊन काय तुम्हाला प्राप्त, तुमचा हेतू असेल हो वेगळा, परंतु गरिबाच्या, शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या गरिबाच्या 60 रुपये म्हणजे त्या 60 रुपयामध्ये एका दिवसाची त्याची बिचारीची भाजी होते, घेतली त्याच्या तोंडात ना काढून। शिवाय आजही तो घरगुती सिलेंडर नाही,
आजही तो वंचित होऊ लागला आहे. हॉटेल्स बंद झाले. एखादा वडापाव खाऊन जगणारा माणूस ह्या भूमीवरती असे आहेत. आणि आज त्यांची स्थिती काय? व्यावसायिक सिलेंडर वाढवला का? आणि आज अनेक हॉटेल्स गोरगरिबांच्यावरती अन्याय होतो आहे. राज्यकर्त्यांनो कोणी असो, कमीत कमीत ध्यानात तरी सुख समाधान मिळेल. त्यांनी तुम्हाला ज्या ठिकाणी बसवलं आहे त्यांच्या हितासाठी देहांच्या बसवलं आहे. तुम्ही हे विसरू नका. आणि काही करू नका. तुम्ही अब्ज रुपये कमवाल व पण ते कुठे कोण पाठी घेऊन जाणार आहे का? नाही. यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. का असे अनेक व्हिडिओ केले, शेकडो भ्रष्टाचार मी काढून दिलेत. पण माझ्या व्हिडिओवरती, माझ्या पेपर लिखाणावरती कोणीही पाहत नाही. का पाहत नाही? का जेणेकरून काय पाहून त्यांना माहीतच आहे सत्य आहे हे सगळं. तर हा व्हिडिओ याच्यासाठी काढलेला आहे. आज गोरगरिबांच्या तोंडाचा घास निघत चाललेला आहे. महागाईनी आभाळ गाठलेला आहे. जगण्यासाठी मानवाला पूर्णपणे अन्न वस्त्र निवारा मिळेल याची राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी. आणि पैसे 60 रुपये सिलेंडरचे वाढवले, खा आणि पाठी घेऊन जा. आज हॉटेल्स बंद झाली. व्यावसायिक सिलेंडर वाढवले, घ्या आणि पाठी घेऊन जा. मला एवढंच सांगायचं. हे व्हिडिओ याच्यासाठी आहे कारण मी बिंदास बोलतो. मला काय फरक पडतो? आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. बस तुम्ही जनतेसाठी जागृत राहा. अन्याय जनतेवरती करू नका. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.